आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. तुमच्या घरातील कुणी जवळची व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यांवर दुष्परिणाम होईल. लकी क्रमांक 9. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते, जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेलात तर कोणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. एका पायरीवर एक वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल, तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क वाढेल. लकी क्रमांक 8. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा बोलण्यापासून वाचले पाहिजे, अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगरेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. लकी क्रमांक 6. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. जोडीदाराला तुमची गुपित माहिती सांगताना 10 वेळा विचार करा, त्यामुळे काळजी घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एक छान व्यक्तीशी ओळख होईल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. लकी क्रमांक 1. आज तुम्हाला जादुई असे आशावादी वातावरण अनुभवास येईल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. ग्रह शांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घराच्या सोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. लकी क्रमांक 8. आयुष्याला गृहीत धरून वागू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुमचे नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. लकी क्रमांक 7. आरोग्य चांगले राहील. पैशाची कमतरता आज कलहाचे कारण बनू शकते. अशा स्थितीमध्ये आपल्याला घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात, त्याला तुम्हाला भविष्यात एक वेगळा फायदा होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल. लकी क्रमांक 9. तुमचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती आज उच्च असेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रेम आशेचा किरण दाखवेल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु तिथे कोणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. तुम्हाला आज सरप्राईज मिळेल. लकी क्रमांक 2. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. इतरांच्या सूचनाप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगलं फळ मिळायला लागतील आणि तुम्ही कोणाच्या जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. लकी क्रमांक 8. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल.
तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. जवळच्या मित्राचे आणि जोडीदाराचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. या क्षणाचा आनंद लुटा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. लकी क्रमांक 8. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लागेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. तुमचे कौतुक होईल. तुम्ही या उदात्त कारणांसाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचं वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. लकी क्रमांक 6. तुम्ही काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी योग्य नाहीत. खूप म्हातारे झालात आहे असं काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता, कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. आज खूप सुंदर दिवस आहे. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. अमर्यादा सहनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. लकी क्रमांक 3.